विधान परिषद निवडणुकीसाठी आता सर्वांचेच पत्ते ओपन झाले आहेत। जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत। अशात अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मुस्लिम कार्ड खेळली आहे, कारण सुनेत्रा पवारांनी झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे आणि इतरांच्या गोटात शांतता पसरली आहे। मात्र झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय समीकरणं बेरजेची ठरली, तसंच नेमकं काय धोरण डोळ्यासमोर ठेवून सुनेत्रा पवारांनी हा मोठा निर्णय घेतलाय, हा निर्णय भविष्यात किती गेम चेंजर ठरेल, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीत पत्ता कट झालेल्या आणि पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे। या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे मुंबईतील तरुण नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा राजकीय जुगार खेळत झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवले। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू होती। पक्षांतर्गत अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते या जागेसाठी इच्छुक होते, मात्र सर्व समीकरणांना बाजूला सारत अखेर झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सुनेत्रा वहिनींचं मुस्लिम कार्ड आणि पक्षांतर्गत वफादारीची जोरदार चर्चा रंगली। काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला होता। या पराभवानंतर झिशान सिद्दीकी यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं होतं। एक तरुण आणि आक्रमक आमदार म्हणून ओळख असलेल्या झिशान यांचा हा पराभव सिद्दीकी कुटुंबासाठी मोठा धक्का होता। सत्तेत असूनही मुंबईतील हक्काचा मतदारसंघ गमावल्यामुळे झिशान सिद्दीकी राजकीय विजनवासात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं ऐनवेळी त्यांना मदतीचा हात देत विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात पाठवण्याचा मार्ग मोकळा केलाय। झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीमागे केवळ राजकीय आकडेमोड नसून मोठी भावनिक किनार आहे। झिशान यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती। बाबा सिद्दीकी हे मुंबईच्या राजकारणातील एक मोठं नाव होतं। अल्पसंख्याक समाजात त्यांची मोठी पकड होती आणि बॉलिवूडपासून ते अगदी सामान्यांपर्यंत त्यांचे घनिष्ठ संबंध होते। बाबा सिद्दीकी यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सिद्दीकी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली होती। झिशान सिद्दीकी यांना विधानसभेत पराभूत व्हावं लागलं असलं तरी त्यांच्या वडिलांनी पक्षासाठी दिलेलं योगदान आणि सिद्दीकी कुटुंबाप्रती असलेली सहानुभूती लक्षात घेऊन पक्षानं झिशान यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आली। त्यांच्या नेतृत्वाखालील ही विधान परिषदेची पहिलीच मोठी निवडणूक। पक्षाकडे असलेल्या संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघी एकच जागा येत होती। अशा वेळी या एकमेव जागेवर कुणाला संधी द्यायची यावरून पक्षात प्रचंड वाद आणि स्पर्धा निर्माण झाली होती। पक्षातील सुमारे 80हून अधिक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी या जागेसाठी मोर्चेबांधणी केली होती। पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत असल्यानं त्यांचं नाव चर्चेत होतं, तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी थेट पक्षाचे युवा नेते जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली होती। याशिवाय प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन आणि सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचीही नावं चर्चेत होती। या सर्व दबावाच्या आणि अंतर्गत ओढाताणीच्या वातावरणात सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत सर्व नावांवर सखोल चर्चा झाली। अखेर सुनेत्रा वहिनींनी सर्वांचं मत जाणून घेत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत हुशार राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे। या उमेदवारीकडे मुस्लिम कार्ड म्हणून पाहिलं जात आहे। मुंबईसारख्या महानगरात अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय आहे। विशेषतः वांद्रे, कुर्ला आणि माणखुर्द सारख्या भागात मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत असतात। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या समाजातून हळहळ व्यक्त केली जात होती। अशा परिस्थितीत बाबा सिद्दीकी यांच्या मुलाला डावलणं पक्षाला महागात पडू शकलं असतं। झिशान सिद्दीकी यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत एक तरुण आणि आक्रमक मुस्लिम चेहरा मिळाला आहे। या निर्णयामुळे मुस्लिम मतदारांमध्ये पक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल आणि आगामी निवडणुकीत पक्षाला याचा मोठा फायदा होईल अशी रणनीती यामागे आखण्यात आली आहे।
सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचं राजकीय विश्लेषकांकडून कौतुकही होतंय। पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी देऊन पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असा संदेश दिलाय की कठीण काळात पक्ष पाठीशी उभा राहतो। तसंच पक्षात अनेक ज्येष्ठ नेते शर्यतीत असताना एका तरुण नेत्याला झुकतं माप देऊन पक्षानं नव्या दमाच्या नेतृत्वाला पुढे आणण्याचं धोरण स्वीकारल्याचं स्पष्ट होतंय। त्या उमेदवारीमुळे झिशान सिद्दीकी यांच्या राजकीय कारकिर्दीला एक प्रकारे संजीवनी मिळाली आहे। आता ते पुन्हा एकदा विधिमंडळात जाऊन आपल्या मतदारसंघातील आणि मुंबईतील जनतेचे प्रश्न मांडू शकतील। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या काळात मतदान होणार आहे। महायुतीमधील जागा वाटपानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहेत। राष्ट्रवादीने आपली एकमेव जागा झिशान सिद्दीकी यांना देऊन मुंबईतील आपली ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। आता झिशान सिद्दीकी यांच्या खांद्यावर केवळ स्वतःची जागा निवडून आणण्याचीच नव्हे तर आगामी काळात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं अधिक घट्ट करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे। सुनेत्रा पवार यांनी दाखवलेला हा विश्वास झिशान सार्थ ठरवणार का आणि विधान परिषदेच्या माध्यमातून ते आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।